उपवासाचा पराठा बनवत आहे. त्यासाठी 1 वाटी साबुदाणा भाजून थंड करून घेतला आहे. थंड केलेला साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला आहे. त्याला झाकण लावले आणि मिक्सरला ग्राइंड केले. साबुदाण्याचे पीठ जेवढे बारीक दळता येईल तेवढे दळणे. दळलेला साबुदाणा मी चाळणीने चाळून घेतला. एकदम बारीक पीठ तयार झाले. 3 उकडलेले बटाटे घेतले. बटाटा कुकरमध्ये शिजवून घेतला. कुकरच्या 4 शिट्ट्या काढल्या. बटाटा थंड करून घेतला. बटाट्याची साले काढली. बटाटा खिसणीच्या साहाय्याने खिसून घेतला. साबुदाणा पिठामध्ये खिसलेला बटाटा घातला. मिरचीचा ठेचा घातला. जिरे पावडर घातली. चवीनुसार मीठ घातले. कोथिंबीर घातली. याच पदार्थामध्ये पीठ मळत आहे. पाण्याचा वापर नंतर करायचा. बटाट्यामध्ये पीठ मळता येते. पीठ मळताना सगळे मसाले पिठात मिक्स झाले पाहिजे. पीठ चांगले मळून घ्यायचे. पराठे व्यवस्थित लाटता येतात. लाटताना फाटत नाही किंवा त्याच्या कडा चिरत नाही. इथे मी पाण्याचा वापर केला आहे. थोडे थोडे करून पाणी घातले आहे. बटाटा घातला त्यामुळे पाणी जास्त वापरले नाही. बटाटा ओलसर असतो त्यामुळे पीठ मळले जाते. 2 चमचे तेल घातले आणि पीठ मळून घेतले. तेलाने पिठाला मऊसरपणा येतो. हाताला तेल लावून मळलेल्या पिठाचा छोटा गोळा घेऊन सेम चपाती करतो त्याचप्रमाणे त्याचा गोल करून पीठ लावून लाटून घेतले. लाटताना साबुदाण्याचे पीठ वापरले आहे. पराठा लाटताना हलक्या हाताने लाटणे. पराठा सहज लाटता येतो. पराठा लाटताना चिकटत नाही किंवा त्याच्या कडा चिरत नाही. तयार केलेला पराठा गोल दिसण्यासाठी आपण एका पॉटचा वापर केला आहे. गोल गरगरीत पराठा तयार होतो. साईडच्या कडा काढून घेणे. गॅसवर तवा गरम झाला आहे. गरम तव्यावर पराठा टाकला. पराठ्याला तेल लावले. एका साईडने पराठा शेकला की त्याला पलटी केला. दुसऱ्या साईडने सुद्धा त्याला तेल लावले. दोन्ही साईडने पराठा शेकून घेतला. गोल्डन कलर येईपर्यंत दोन्ही साईडने पराठा शेकला. पराठा तयार झाला. अशाच पद्धतीने आपण बाकीचे पराठे तयार करून घेतले. चटणीसाठी ओले खोबरे, हिरवी मिरची, जिरे, मीठ घेतले आहे. ते मिक्सरच्या भांड्यात घातले. झाकण लावले आणि मिक्सरला फिरवले. त्याची पेस्ट तयार झाली. ती भांड्यात काढली. फोडणीसाठी तेल गरम केले. गरम तेलात जिरे घातले. सुकी लाल मिरची घातली. फोडणी तडतडली की ती चटणीमध्ये घातली. चटणी तयार झाली. गरमागरम पराठा चटणीसोबत खाण्यास तयार आहे. आपण घेतलेल्या साहित्यात 7 पराठे तयार झाले आहेत.